Hello dear students, here Dilip Jadhav sir again. We are learning the chapter Inside the Atom. Earlier I have sent to you two videos of this chapter. Now I am moving towards the third video. We have seen the atomic model of Rutherford, the scientist Rutherford. Just take a revision of a minute. You know that nucleus of an atom is at the center. Mass is concentrated in the nucleus. There are positively charged protons, and around the nucleus there are orbits or cells. The name of the first cell is K, which is near to the nucleus. The second is L, M and N. The capacity of the first cell, that is the K cell, is 2. The second cell is 8 maximum. The third cell is 18 and the fourth cell is 32. We have seen the electronic configuration last time. It means the distribution of electrons in the last time. So you listen and watch the video again and again so that you can understand the better concept of an atom. Now I am moving towards the next point. विद्यार्थी मित्र हो, अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात आणि बरोबर तेवढेच अणूच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. इट मीन्स दॅट द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर द सेम. यू नो दॅट प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड. प्रोटॉनवरती धनप्रभार आहे आणि इलेक्ट्रॉनवरती ऋणप्रभार आहे. पण एकूण अणूवरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. इट मीन्स अणू इज और ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. व्हाय दिस ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल? Because the number of protons and the number of electrons are the same, the total charge become the zero. Now see what means atomic number and what means atomic mass. Atomic number आणि atomic mass म्हणजे काय आपण पाहूया. या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसते का बघा, मी या नोट्स पाठवणारच आहे. या ठिकाणी मी असा एक्स काढलेला आहे आणि एक्सच्या डोक्यावरती मी इथं ए लिहिलेलं आहे. डोक्यावरती एक्स म्हणजे एखाद्या अणूचा सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे काय? हायड्रोजनचा सिम्बॉल एच, कार्बनचा सी. कारण का रिॲक्शन लिहिण्यासाठी, समजावून घेण्यासाठी संपूर्ण एलिमेंटचं नाव लिहिलं जात नाही, त्याचा सिम्बॉल लिहितात. एक्स मीन्स सिम्बॉल ऑफ ॲन एलिमेंट, ऑफ ॲन ॲटम. त्याच्या डोक्यावरती ए लिहितात. त्या एचा अर्थ होतो टोटल नंबर ऑफ प्रोटॉन. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन मीन्स एचा अर्थ टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. दॅट इज ॲटॉमिक मास. Atomic mass means what? Total number of neutron plus total number of proton, and it is denoted by A. याला A असं म्हणतात. आणि बेसला Z अक्षर दाखवतात. Z means total number of proton. एलिमेंटच्या डोक्यावरती, ॲटमच्या डोक्यावरती जो A लिहितात आणि तिथे एक संख्या दिलेली असते. समजा हायड्रोजनच्या डोक्यावरती एक लिहिलेलं आहे आणि पायथ्याला पण एक लिहिलेलं आहे. वरचा एक काय सांगतो?
मास नंबर, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन. आणि खाली पण एक लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ होतो की टोटल नंबर ऑफ ओनली प्रोटॉन. एकमधून एक वजा करा, जो नंबर शिल्लक राहतो दॅट इज द टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन. एकमधून एक गेला 0. देर इज नो न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन. इन केस ऑफ कार्बन डोक्यावरती 35 लिहिलेले आहेत, 35, आणि त्याच्या पायथ्याला 17 लिहिलेले आहेत. 35 म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन. 17 मीन्स टोटल नंबर ऑफ प्रोटॉन ओनली. आता 35मधून 17 गेले तर 18 राहिले, दॅट इज द टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन. वरच्या संख्येतून खालची संख्या वजा केली तर आपल्याला न्यूट्रॉन मिळतात. अजून एक निसर्गामध्ये, आता जे मी सांगितलं ते क्लोरीनचं सांगितलं, नॉट कार्बन. इन केस ऑफ क्लोरीन दॅट आय हॅव एक्सप्लेन्ड यू, क्लोरीन डोक्यावरती 35, पायथ्याला 17. अगेन देर इज क्लोरीन इन दिस एन्व्हायरमेंट. डोक्यावरती 38 आणि पायथ्याला, डोक्यावरती 37, पायथ्याला 17. 37, 17, 37मधून 17 गेले, राहिले 20. म्हणजे दुसऱ्या एका क्लोरीनमध्ये न्यूट्रॉन 20 आहे. आता हे 2 क्लोरीन का पडतात? जेव्हा निसर्गामध्ये एकाच एलिमेंटचे वेगवेगळे ॲटम मिळतात तेव्हा त्याला आयसोटोप्स म्हणतात. मग व्हॉट मीन्स आयसोटोप? ॲटम्स ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग the same atomic number but different mass number. Same atomic number, different mass number. These atoms are called isotopes. आता हे जे आयसोटोप्स असतात त्याचे उपयोग बरेच आहेत. फॉर एक्झाम्पल, आयोडीन 131 म्हणजे एक आयोडीन आहे की त्याच्यामध्ये 131 प्रोटॉन न्यूट्रॉन आहे. इट इज यूज फॉर दी ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. अगेन देर इज अ कार्बन 14. दिस कार्बन 14 इज यूज्ड फॉर दी डिटरमाइन द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स. पुरातन वस्तू ज्या असतात पृथ्वीच्या पोटाखाली असतील, एखादी बॉडी असेल खूप पुरातन, तर तिचं वय नक्की किती आहे ते कार्बन 14, त्याला कार्बन 14 असं म्हणतात, त्याच्यावरून त्याचं वय काढलं जातं. नाऊ कम टू द नेक्स्ट पॉईंट, न्यूक्लिअर रिॲक्टर. नाऊ सी, दिस इज द पिक्चर ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर इन विच द न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन इज डन. सम मेटल्स or atoms are heavy, they give out the rays from their nucleus. That elements are called radioactive element. For example, uranium. Here the uranium is given. In case of uranium, now see here, this is the uranium 235. इट मीन्स 235 त्याच्याकडे टोटल नंबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे आहे. सच टाईप ऑफ द युरेनियम इज बंबार्डेड विथ 1 न्यूट्रॉन. वेन दिस इज बंबार्डेड, this uranium becomes unstable and 2 another atoms produced, that is barium and krypton. At the same time 3 neutrons are given out and lot of energy is produced. This energy is used for some kind of uses. म्हणजे या एलिमेंटच्या मधून प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा जी आहे ती विविध कामासाठी वापरली जाते. जसं टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, वीज निर्मितीसाठी ही वापरली जाते. यू नो दी अप्सरा, that is the nuclear reactor, Homeoba Atomic Research Center in Mumbai.
this Apsara reactor is there. This is founded on 4th August 1956, and there we are producing such type of the nuclear energy. This nuclear energy is used for the different purposes. So I will send you, dear students, the notes of this chapter. It is your duty to watch the video again and again and try to understand the concept of this chapter. Thank you very much.